हॅलो नमस्ते, राधाज रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आजचा जो पदार्थ आहे हा बिगनर्ससाठी आहे, जो नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी। आज आपण सगळ्यांच्या आवडीचं महाराष्ट्रीयन असा फोडणीचा भात पाहणार आहोत। फोडणीचा भात ज्यांच्या घरी बनत नसेल ते महाराष्ट्रीयन घरच नाही, कारण फोडणीचा भात हा सगळ्यांना आवडतोय। त्यामुळे आपण बघूया महाराष्ट्रीयन पद्धतीचा फोडणीचा भात। तर आता आपण फोडणीच्या भाताला सुरुवात करूया। आपला जेव्हा भात उरतो तेव्हा आपण बरेचदा फोडणीचा भात करतो। सगळ्यांना माहिती आहे फोडणीचा भात कसा करायचा, पण माझी पद्धत पाहूया आपण मी कशी करते ते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तिला आता आपण कांदे चिरून घेऊया। साधारण 2 कांदे घेतलेले आहेत। काय ना की जर तुम्ही विचाराल घरामध्ये की पुलाव आवडतो का, क्या बिर्याणी, क्या फोडणीचा भात, तर खूप लोकांचं उत्तर फोडणीचा भात असंच येईल, कारण करायला सिंपल आहे, चवीला उत्तम लागणारा हा भात आहे। त्यानंतर आपण 2 मिरच्या चिरून घ्यायच्यात। एकतर पूर्ण बारीक चिरा, नाहीतर थोड्याशा मोठ्या चिरा, म्हणजे ज्यांना तिखट लागत असेल ते काढून ठेवू शकतात। त्यानंतर कोथिंबीर, फोडणीसाठी आपण तेल टाकूया। साधारण 2 मोठे चमचे मी तेल घेते। जेवढं भात आहे त्याप्रमाणे तेल बघा तुम्ही। मोहरी टाकूया। मोहरी तडतडून झालेली आहे। त्यानंतर शेंगादाणे टाकायचे। शेंगादाणे आता मी कच्चेच घेतलेत, शक्यतो तुम्ही भाजलेले घ्या म्हणजे पटकन होतात। पहिला त्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित आतला कच्चेपणा जाईल इतपत छानपैकी परतून घ्यायचं आहे शेंगदाण्यांना। आता दाणे झालेले आहेत, रंग बदललेला आहे, व्यवस्थित खरपूस आपले दाणे झालेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते। आता आपण कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। बरेच जण लाल तिखट घालतात, पण मी हिरवी मिरची टाकून करतेय। मिरची पण परतून घेऊया। त्याच्याबरोबर कढीपत्ता टाकूया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू। परत हिंग, हळद पण टाकूया। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण मीठ घालूया। आधीच मीठ घालून घ्यायचंय। तुम्हाला माहिती आहे भात किती आहे त्याप्रमाणे मीठ घाला। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर थोडीशी साखर। आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं। सगळं आपलं टाकून झालेलं आहे। आता आपण भात टाकूया त्यामध्ये। भातामध्ये आपलं सगळं टाकून झालेलंच आहे। आता भाताला फक्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त कोरडा वाटला तर आपण पाणी थोडंसं शिंपडायचं आहे त्याच्यामध्ये। मी टाकते, मला जरा मोकळा वाटतोय भात, थोडंसं पाणी टाकणार आहे। थोडंसं पाणी शिंपडते। जर तुमचा इंद्रायणी तांदूळ वगैरे असेल तर पाणी मारायची गरज नाही आहे। आता आपण वाफ येण्यासाठी झाकून ठेवूया। आता भात झालेला असेल, वाफ मस्त येते हे पहा। त्याला आता आपण परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण लिंबू पिळायचंय, अर्ध लिंबू घेतलेला आहे। व्यवस्थित परतून घेऊया। आता झालेलाच आहे भात। मी गॅस बंद करते। खाण्यासाठी तयार आहे गरमागरम फोडणीचा भात। तर ना आता रेसिपी कळाली असेल, नक्की ट्राय करा। मस्त लागतो हा फोडणीचा भात, काही अवघड नाहीये। जे स्वयंपाक नवीन शिकतायत त्यांना तर लगेचच येईल असा हा फोडणीचा भात आहे।
जो बेसिक असतो असा हा आपण आता पाहिला. तुम्हाला आवडली असेल ना रेसिपी याची मला खात्री आहे. तर ज्यांना ज्यांना रेसिपी आवडली असेल त्यांनी लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.